नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चॅप्टर नंबर 4 याच्यामध्ये आजच्या भागामध्ये द कन्सेप्ट ऑफ हीट, देन इंटरनल एनर्जी, and work. ह्या गोष्टींचा विचार करणार आहोत. सुरुवातीला we discuss the internal energy. सुरुवातीला आपण विचार करू की what is mean by internal energy. याच्या अगोदर आपण शिकलेलो 11वी मध्ये 10वी मध्ये द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ हीट किंवा हीट एक्सचेंज हॉट बॉडी टू कोल्ड बॉडी. म्हणजे जी उष्ण बॉडी असते ती उष्णता देते आणि थंड बॉडी उष्णता घेते. आपण त्याला एनर्जी ट्रान्सफर, ॲब्सॉर्ब आणि गेन असं म्हटलं जातं. किंवा ज्या बॉडीचं टेम्परेचर जास्त आहे त्या बॉडीला आपण हॉट बॉडी असं म्हणतो. ती बॉडी आणि ज्या बॉडीचं टेम्परेचर कमी आहे अशा बॉडी जर आपण एकत्र ठेवल्या तर जी हॉट बॉडी आहे ती एनर्जी बाहेर टाकते आणि जी कोल्ड बॉडी आहे ती एनर्जी घेते. मग इथं काय घडतं, देयर इज अ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी और ट्रान्सफॉर्मेशन ऑफ हीट. पण टुडे वी डिस्कस द व्हॉट इज मीन बाय इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम और इंटरनल एनर्जी ऑफ द बॉडी. दिस इंटरनल एनर्जी, the internal energy is defined as the internal energy is defined as the energy associated with the energy associated with the random motion of the molecules of a system, This is called the internal energy of body or system. We consider a system. Suppose we consider water in this. ही साधी सिस्टम घेतली. समजा आपण भांड्यामध्ये किंवा ग्लासामध्ये पाणी घेतलं, ही एक सिस्टीम तयार. आणि या सिस्टीम मध्ये जर आपण विचार केला तर हा जर आपण टेबलवर ठेवला असेल, सपोज दिस व्हेसल केप्ट ऑन टेबल, आणि हा ठेवलेला आहे म्हणजे ह्याला ग्लासला आणि वॉटरला मुवमेंट नाही, म्हणजे या ठिकाणीची कायनेटिक एनर्जी 0 आहे. त्याचप्रमाणे पोटेन्शियल एनर्जी सुद्धा 0. म्हणजे जर आपण एक उदाहरण घेतलं साधं की ग्लासामध्ये पाणी घेतलं आणि तो टेबलवर ठेवला आणि त्याचं ऑब्झर्वेशन केलं तर बोथ द कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी इज 0. बट द मॉलिक्युल्स, वॉटर मॉलिक्युल्स, ज्या ग्लासामध्ये जे पाणी आहे त्याच्यामध्ये जे वॉटर मॉलिक्यूल आहेत, these water molecules are moved randomly, disorderly. ह्या ग्लासामध्ये जे पाणी आहे त्याच्यामध्ये जे मॉलिक्यूल आहेत, वॉटर मॉलिक्यूल, ते एका ठिकाणी स्थिर राहत नाही. ते त्या
ऑटरमध्ये मूव्ह होतात. त्यांचे डायरेक्शन फिक्स नसते, ते कुठल्याही डायरेक्शनला रँडमली मूव्ह होतात, डिसऑर्डरली मूव्ह होतात. अँड दॅट टाईप ऑफ टोटल एनर्जी ऑफ दॅट मॉलिक्युल्स इज कॉल्ड द इंटरनल एनर्जी ऑफ द गिवन सिस्टीम. या ठिकाणी सिस्टीम कुठली आहे? ग्लासामध्ये पाणी आहे आणि ते टेबलवर ठेवलं, म्हणजे ग्लासामधलं पाणी ही सिस्टीम झाली. त्याच्यामधले जे मॉलिक्यूल आहेत, जरी पूर्ण सिस्टीमचा विचार केला तर ह्या दोन्ही एनर्जी ज्या 0 आहेत, परंतु ज्या पाण्यामधले जे मॉलिक्यूल आहेत ते मूव्ह करतात रँडमली किंवा डिसऑर्डरली. तर त्यांच्या मुवमेंटमुळं त्याची टोटल एनर्जी तिथं तयार होणार आहे. ती टोटल एनर्जी नथिंग बट that total energy is called internal energy. This is the definition of internal energy. The internal energy defined as the energy associated with the random motion of the molecules of the system. This is called internal energy, and this internal energy is denoted as U. कॅपिटल U हे अक्षराने हे इंटरनल एनर्जी दाखवली जाते. दिस इंटरनल एनर्जी इज डिनोटेड ॲज कॅपिटल U. दिस एनर्जी, इंटरनल एनर्जी in the form of total energy, in case of monoatomic gases, such as, for example, argon. In case of monoatomic gas such as argon, the internal energy is just its translational energy. जर गॅस हा मोनोएटॉमिक मधला असेल, फॉर एक्झाम्पल argon, तर इंटरनल एनर्जी ही त्याची ट्रान्सलेशनल ओनली गिवन ॲज 3 ट्रान्सलेशनल एनर्जी. त्याला आपण पाठच्या चॅप्टरमध्ये आपण त्याला 3 ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम असं म्हटलेलं. पहा, मग जर असा गॅस असेल तर त्या ठिकाणी ही इंटरनल एनर्जी ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जीच्या स्वरूपात असते. ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जीच्या स्वरूपात असते. दुसरं उदाहरण आपण घेतलं, पॉलीएटॉमिक गॅस असेल, फॉर एक्झाम्पल कार्बन डायऑक्साईड CO2 असेल, O2 असेल, H2O असेल. हे जे पॉलीएटॉमिक गॅसेस आहेत ह्यांच्या बाबतीत दिस इंटरनल एनर्जी इज in the form of translational kinetic energy, rotational kinetic energy, and vibrational kinetic energy. म्हणजे ही जी इंटरनल एनर्जी आहे मोनोएटॉमिक गॅसच्या बाबतीत ती कायनेटिक एनर्जीच्या ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जीच्या स्वरूपात असते. पॉलीएटॉमिक गॅसचा विचार केला तर ती ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी, त्यानंतर रोटेशनल कायनेटिक एनर्जी आणि व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जी ह्या स्वरूपात असते. आणि ही इंटरनल एनर्जी आपण इंग्रजी मधल्या U, कॅपिटल U अक्षराने दाखवली. दिस इज द कन्सेप्ट ऑफ दिस इंटरनल एनर्जी. नाउ we define the another concept, that is thermodynamic system. Thermodynamic system. कुठल्या सिस्टीमला म्हणायचं थर्मोडायनामिक सिस्टीम?
आपल्याला पाहायचं आहे की व्हॉट इज इन बाय हीट, इंटरनल एनर्जी अँड वर्क. आपण पहिला भाग सुरू केलेला आहे की इंटरनल एनर्जीमध्ये आपण आता त्याची व्याख्या पाहिली की देर इज एका सिस्टीममधले जे मॉलिक्यूल आहेत ते रँडमली मूव्ह होतात आणि त्यांच्यामुळं त्या सिस्टीममध्ये एनर्जी निर्माण होते आणि त्या एनर्जीला आपण इंटरनल एनर्जी असं म्हणतो. त्या पार्टिकलच्या किंवा मॉलिक्यूलच्या मुवमेंटमुळं निर्माण होणारे एनर्जी. दुसरी कन्सेप्ट दुसरा पाहायचा आपल्याला थर्मोडायनॅमिक सिस्टीम. कुठल्या सिस्टीमला आपण थर्मोडायनॅमिक सिस्टीम म्हणतो. A thermodynamic system is a collection or groups of objects. आताच आपण म्हटलं की आपण ग्लासामध्ये पाणी घेतलं म्हणजे ग्लासामध्ये काहीतरी आपण घेतलंय, एक सिस्टीम तयार केली आणि त्या ग्लासामध्ये पाणी आहे म्हणजे पाण्यामध्ये अनेक वॉटर मॉलिक्यूल आहेत म्हणजे हे काय झालं, कनेक्शन झालं, ग्रुप झालं. अँड दॅट कॅन फॉर्म ऑफ युनिट which may have ability to exchange energy with its surrounding. ते जे ग्रुप आहे किंवा जे मॉलिक्यूलचा जे ग्रुप आहे ते काय करतात की दिस एनर्जी त्यांच्याकडे ॲबिलिटी असते की ती तयार झालेली एनर्जी ती सराउंडिंगकडे ट्रान्सफर करतात. अँड दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड thermodynamic system. The definition: the thermodynamic system it is system that is a collection or groups, collection or a group of object or particles that can form a unit which may have ability to exchange energy with its surrounding. Suppose we consider any system. Suppose this is a system. याच्यामध्ये काय घेतले सुद्धा आपण वॉटर आहे अँड हा जो बाहेरचा भाग आहे हा एन्व्हायरमेंट असेल किंवा सराउंडिंग असेल. हा जो बाहेरचा भाग आहे ही बाउंड्री असणार आहे. या बाउंड्रीच्या बाहेर सराउंडिंग आहे, बाउंड्रीच्या आतमध्ये सिस्टीम आहे. किंवा सपोज वी कन्सिडर आपण या ग्लासामध्ये असं पाणी घेतलेलं आहे. हा जो वरचा भाग आहे याच्या भोवती हे वॉल आहे, ग्लासची भिंत असेल, ग्लासची कड असेल, वर ओपनिंग असेल आणि मग या ठिकाणी सराउंडिंग असेल. बाहेरचा भाग सराउंडिंग आहे, आतमध्ये सिस्टीम आहे. म्हणजे ज्यावेळेस ही सिस्टीम काय करते की हीट एक्सचेंज करते, एनर्जी ट्रान्सफर करते ह्या सराउंडिंगकडे. द थर्मोडायनॅमिक्स system is a system that is collection
or group of objects that can from a unit which may have ability to exchange energy with its surrounding. म्हणजे ही जी सिस्टीम आहे ही सराउंडिंग कडे एनर्जी देते किंवा सराउंडिंग कडून एनर्जी घेते. हे कोणाच्या अवलंबून असणार आहे? या सिस्टीमचं टेम्परेचर किती आहे. समजा आपण ग्लासामध्ये गरम पाणी घेतलं असेल आणि समजा हे सिस्टीमचं टेम्परेचर आपण TS म्हटलं आणि सराउंडिंगचं टेम्परेचर TE असं म्हटलं. TS सिस्टीमचं टेम्परेचर, TE सराउंडिंगचं टेम्परेचर. समजा घरामध्ये आपण गरम पाणी घेतलं ग्लासामध्ये किंवा कपामध्ये गरम चहा घेतला, जर कंपॅरिझन केलं तर चहा ही आपली सिस्टीम झाली किंवा गरम पाणी हे सिस्टीम झालं आणि त्याच्या भोवती असणारं घरामधलं टेम्परेचर हे आपलं सराउंडिंग किंवा रूम टेम्परेचर झालं, त्याचं टी. मग जर कंपॅरिझन केलं तर काय घडेल? TS इज ग्रेटर दॅन TE. आपलं चहाचं किंवा गरम पाण्याचं टेम्परेचर आपल्या घरातल्या रूम टेम्परेचर पेक्षा नक्कीच जास्त असेल. ह्या केसमध्ये काय होणार आहे? ह्या केसमध्ये ही सिस्टीम सराउंडिंग कडे हीट ट्रान्सफर करेल किंवा एनर्जी ट्रान्सफर करेल. समजा ती एनर्जी आपण असं म्हणू Q असेल. ही Q एनर्जी काय करेल? ती सराउंडिंग कडे ट्रान्सफर करेल. समजा आपण दुसरं उदाहरण घेतलं. समजा सिस्टीमचं टेम्परेचर सराउंडिंग पेक्षा कमी आहे. आपण आईसचं उदाहरण घेऊ. आईस बर्फाचा तुकडा आपण एक प्लेट घेतली आणि बर्फाचा तुकडा घेतला आणि तो आपण टेबलवर ठेवला आणि कंपॅरिझन केलं तर काय होणार आहे? बर्फाचा तुकडा ही सिस्टीम झाली. मग सिस्टीमचं टेम्परेचर TS, सराउंडिंग टेम्परेचर TE. ह्या केसमध्ये काय होणार आहे? TE इज ग्रेटर दॅन TS. कारण की ह्या केसमध्ये काय होणार आहे की सराउंडिंगचं टेम्परेचर त्या सिस्टीमच्या टेम्परेचर पेक्षा जास्त होईल. अशा वेळेस काय होईल की ही जी सिस्टीम आहे ही सिस्टीम सराउंडिंग कडून सराउंडिंग कडून एनर्जी किंवा हीट ऍब्सॉर्ब करेल. आणि हे कधीपर्यंत होईल? समजा आपण दोन्ही गोष्टी एकाच वेळेस केल्या. एका बशी, दोन बशी निवडल्या, आपण कप निवडले. एका कपामध्ये आपण गरम पाणी घेतलं, दुसऱ्या कपामध्ये आपण समजा बर्फाचा किंवा आईचा एक तुकडा घेतला, तर काय घडणार आहे? हे पहिल्या केसमध्ये जो गरम पाणी आहे ते काय करणार आहे? हीट सराउंडिंग कडे देणार आहे. बर्फाचा तुकडा काय करणार आहे? सराउंडिंग कडून हीट ऍब्सॉर्ब करून घेणार. आणि आफ्टर सम टाइम जर आपण हे 10 मिनिटं ऑब्झर्व केलं तर असं लक्षात येईल आपल्याला की बर्फाचं पाणी झालेलं असणार आहे आणि ह्या पहिली सिस्टीम दुसरी सिस्टीम आणि सराउंडिंगचं टेम्परेचर सारखं झालेलं असेल. म्हणजे त्यावेळेस काय असणार आहे? दिस TS इज इक्वल टू TE. म्हणजे टेम्परेचर ऑफ सिस्टीम आणि टेम्परेचर ऑफ एन्व्हायरमेंट किंवा टेम्परेचर ऑफ सराउंडिंग. TE म्हणजे एन्व्हायरमेंट साठी म्हणतोय आपण आणि TS म्हणजे सिस्टीम साठी म्हणतोय. म्हणजे एन्व्हायरमेंट त्याच्या आहे आसपासचं, त्या दोन्हीचं टेम्परेचर सारखं झालं असेल त्यावेळी देयर इज नो एक्सचेंज ऑफ हीट. जर दोघांचं टेम्परेचर म्हणजे सिस्टीमचं आणि त्याच्या भोवती असणाऱ्या सराउंडिंगचं टेम्परेचर जर सारखं असेल तर तिथं एनर्जी एक्सचेंज होत नाही. म्हणजे अशा प्रकाराला आपण म्हटलंय थर्मोडायनॅमिक स्टेट किंवा थर्मोडायनॅमिक सिस्टीम. दिस थर्मोडायनॅमिक सिस्टीम आर ऑफ 3 टाइप्स. या थर्मोडायनॅमिक सिस्टीमचे 3 प्रकार पडतात. पहा, थर्मो डायनॅमिक सिस्टीम चे 3 प्रकार पडतात. ते आपण बघूया. पहिला प्रकार, दिस इज कॉल्ड ओपन सिस्टीम. पहिल्या प्रकाराला म्हणतात ओपन सिस्टीम. दिस इज द ओपन सिस्टीम. मग ओपन सिस्टमचं उदाहरण काय घेता येईल आपल्याला की समजा आपण पातेल्यामध्ये पाणी घेतलं आणि त्याला हीट दिली
त्याच्यावरून झाकण आहे का नाही, दिस इज द ओपन सिस्टीम. फॉर एक्झाम्पल वॉटर बॉइलिंग, जे आपण ज्याला चहा करताना पातेल्यामध्ये पाणी घेतो आणि त्याला खालून उष्णता देतो, पातेल्याचं वरचं झाकण ठिकाण आपण नाहीये, तर आपण बऱ्याच वेळा हीट दिली तर काय लक्षात येतं तुमच्या, की ती पाण्याची वाफ होते आणि ती वाफ हवेमध्ये वर निघून जाते. आणखी आपण ऑब्झर्व केलं तर त्या ठिकाणी स्टीम तयार होते. ती स्टीम सुद्धा कुठं जाते, आपल्या वरच्या म्हणजे हवेमध्ये जाते. म्हणजे या ठिकाणी काय होतं, हीट अँड मॅटर एक्सचेंज. ओपन सिस्टीम मध्ये काय होतं, दिस इज द फर्स्ट टाइप ऑफ thermodynamic system. First is open system. Open system is a system that freely allow exchange of energy and matter with the surrounding. ह्या केस मध्ये काय होतं, फ्रीली, तर काय असं झाकण फिकन नाही, याच्यामध्ये वॉटर आहे असं, याला जर आपण हीट दिली तर काही वेळाला ह्याच्यामधलं असणारं जे मॅटर आहे किंवा हीट आहे ती एअर मध्ये निघून जाणार आहे. म्हणजेच काय होणार आहे, एनर्जी हीट इज ट्रान्सफर एअर, म्हणजेच कोणामध्ये जाईल ती एन्व्हायरमेंट मध्ये किंवा सराउंडिंग कडे जाईल. अँड मॅटर किंवा स्टीम, स्टीम म्हणजेच काय असेल तर मॅटर इज ऑल्सो moves into air. म्हणजे इथं एस्कॅप दोन्ही हीट किंवा स्टीम एस्कॅप इनटू एअर, एअर मध्ये निघून जाईल. अशा प्रकाराला जे फ्रीली ओपन सिस्टीम असं म्हणायचं, की ज्या सिस्टीम मध्ये हीट आणि मॅटर एक्सचेंज विथ द सराउंडिंग, हे सराउंडिंग मध्ये मिसळले जातात. त्याचं उदाहरण आपण म्हटलंय वॉटर बॉडी. अनदर second type of thermodynamic system is closed system. Open system आणि second system आहे closed system. closed system मध्ये open system मध्ये this closed system मध्ये आपण त्याला झाकण करतो. म्हणजे तर जे पातेलं आहे ते ओपन होतं. आता तिथे आपण काय करायचं, क्लोज्ड म्हणजे झाकण ठेवलेलं पातेलं विचारात घेऊया. याच्यामध्ये वॉटर आहे, परत सेम प्रोसेस होईल. बट अ क्लोज्ड सिस्टीम डज नॉट अलाउ द एक्सचेंज ऑफ मॅटर बट हीट और एनर्जी इज ट्रान्सफर टू सराउंडिंग. क्लोज्ड सिस्टीम मध्ये काय राहतं की मॅटर डायरेक्टली किंवा मॅटर नॉट एस्कॅप इनटू सराउंडिंग किंवा मॅटर इज नॉट ट्रान्सफर इनटू सराउंडिंग बट एनर्जी और हीट इज ट्रान्सफर. म्हणजे ह्या सेकंड टाइप मध्ये हीट इज ट्रान्सफर बट मॅटर इज नॉट ट्रान्सफर टू सराउंडिंग. फॉर एक्झाम्पल, काय एक्झाम्पल देता येईल, वॉटर बॉइलिंग इन बॉयलर. इट इज अ क्लोज्ड सिस्टम. इन दिस केस द हीट इज ट्रान्सफर or escape into air but steam or matter does not escape into air. That type of system is called closed system. And number 3, this is called isolated system. Isolated system. ही isolated system नावासारखीच आहे की दिस इज टोटली आयसोलेटेड फ्रॉम सराउंडिंग. म्हणजे ही सर्व बाजूनी पॅक असते, त्याला सर्व बाजूनी बंद केलेली. म्हणजे सिस्टीमच्या आतमध्ये जे वॉटर मॉलिक्यूल असणार आहे किंवा जे वॉटर आहे त्याचा आणि सराउंडिंगचं कॉन्टॅक्ट येणार नाही.
An isolated system is completely sealed केलेलं असतं त्याला, or isolated from its surrounding. And in this case, matter as well as energy or heat is not exchanged with its surrounding. ह्या केसमध्ये, पहिल्या केसमध्ये पहा, हीट म्हणजे मॅटर आणि हीट सराउंडची एक्सचेंज होते, देणं घेणं आहे. इथं क्लोज सिस्टीम मध्ये फक्त हीट किंवा एनर्जी ट्रान्सफर होते, मॅटर ट्रान्सफर होत नाही. आणि तिसऱ्या आयसोलेटेड सिस्टीम, an isolated system, it is totally sealed or isolated from its surrounding, and matter, जर एरोच्या भाषेत घेतलं तर काय होतं, हीट एक्सचेंज होतं. इथं हीट आणि मॅटर होतं आणि इथं काहीच एक्सचेंज होत नाही. ही मॅटर और हीट और एनर्जी नॉट ट्रान्सफर टू द सराउंडिंग. या आयसोलेटेड सिस्टीम मध्ये कुठलीच गोष्ट किंवा जे मॅटर आहे त्याच्यामधलं किंवा जे सिस्टीम मधलं जे एनर्जी आहे ती एनर्जी आणि सराउंडिंगची एनर्जी त्याचं हीट एक्सचेंज होत नाही. त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण त्याला थर्मास असं म्हणतो. थर्मास फाल्क्स इज द थर्मास फाल्क्स, किंवा आपण त्याला थर्मास, किंवा पुढे आपल्याला जायचं असेल बाहेर तर आपण चहा किंवा काय त्या थर्मासच्या बाटलीमध्ये घेऊन जातो. हे उदाहरण आहे कोणाचं, आयसोलेटेड सिस्टीमचं. दीज आर 3 टाइप्स ऑफ थर्मोडायनॅमिक सिस्टीम. दॅट इज ओपन सिस्टीम मध्ये काय होतं, हीट आणि मॅटर दोन्ही एक्सचेंज होतं. क्लोज्ड सिस्टीम मध्ये फक्त हीट एक्सचेंज होते, मॅटर एक्सचेंज होत नाही. आणि आयसोलेटेड सिस्टीम मध्ये हीट आणि मॅटर दोन्ही सुद्धा एक्सचेंज होत नाही. आणि पुढे एक आपण छोटीशी डेफिनेशन पाहूया या लेक्चर मध्ये. दॅट डेफिनेशन इज कॉल्ड द थर्मोडायनॅमिक प्रोसेस. थर्मोडायनॅमिक प्रोसेस कुणाला म्हणायचं थर्मोडायनॅमिक प्रोसेस? इट इज अ प्रोसेस. It is a process. It is a process in which the thermodynamic state of a system is changed is called thermodynamic process. Thermodynamic process कुणाला म्हणायचं की अशी प्रोसेस की त्याच्यामध्ये काय होतं, थर्मोडायनॅमिक स्टेट त्या सिस्टीमची चेंज होते. व्हॉट इज मीन बाय थर्मोडायनॅमिक स्टेट? आपण जर मॅटरचा विचार केला तर मॅटरचे विभाजन आपण करतो, सॉलिड मॅटर, लिक्विड मॅटर किंवा गॅस मॅटर. मग थर्मोडायनॅमिक स्टेट समजा आपण तेच उदाहरण घेऊया, वॉटर इन व्हेसल. वॉटर इन व्हेसल आपण घेतलं रूम टेम्परेचरला. समजा आपण असं म्हटलं की एक पातेलं घेतलं, असं व्हेसल आहे आणि याच्यामध्ये आपण पाणी घेतलेलं आहे. हीट दिलेली नाही सुरुवातीला या रूम टेम्परेचरला, तर याच्यामध्ये आपल्याला काय दिसणार आहे की हे स्थिर आहे. या ठिकाणी जे वॉटर मॉलिक्यूल ते रॅन्डमली मूव्ह होणार आहे. पण जर आपण त्याला उष्णता दिली आणि याच्यावर समजा आपण झाकण ठेवलं तर काय होईल, 5-10 मिनिटानं ह्याच्या आतमध्ये जे
वॉटर मॉलिक्यूल किंवा जो सिस्टीम आहे की याचं पहिल्यांदा टेम्परेचर वाढेल T, त्यानंतर व्हॉल्यूम वाढेल V, आणि त्याच्यामुळं प्रेशर क्रिएट होईल P, आणि त्यामुळं काय होईल की जी तयार होणारी वाफ आहे पाण्याची वाफ किंवा आपण त्याला स्टीम म्हणतो किंवा वॉटर वेपर, ते वरच्या बाजूला किंवा ही जी वॉल आहे त्या भांड्याची वॉल आहे त्याच्यावर काय होईल ती प्रेशर एक्झर्ट करेल आणि वरच्या झाकणावर सुद्धा प्रेशर एक्झर्ट करेल आणि मग ते झाकण असं वर जाण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजेच काय घडलं, हे अगोदर असं घडलं नाही. ज्यावेळेस आपण उष्णता दिली नाही, आपण पाणी ठेवलं त्याच्यावर झाकण ठेवलं तर ही क्रिया घडते का नाही. पण जर उष्णता दिली तर 5 मिनिटानं 10 मिनिटानं काय होते, त्या भांड्यामध्ये वाफ तयार होईल आणि ती सर्व कडेला प्रेशर एक्झर्ट करेल आणि हे झाकण वरती जाईल. किंवा आपण दुसरं उदाहरण आपल्याकडे कुकरचं आहे. आपल्याला माहिती, आपण कुकर ठेवलं त्याच्यामध्ये काय ठेवलं शिजण्यासाठी तर शिट्टीचा आवाज वगैरे येतो, ते वाफ तयार होते, प्रेशर क्रिएट होते, बरोबर. म्हणजे ती जी स्टेट आहे अगोदरची, पाणी आपण थंड पाणी घेतलं भांड्यामध्ये आणि नंतर त्याला उष्णता म्हणजे थर्मोडायनेमिक स्टेट चेंज झाली, त्याचं टेम्परेचर बदललं, त्या सिस्टीमचं टेम्परेचर चेंज झालं. मग हे कोण करतं, हे 3 गोष्टी तिथे येतात. पहिली गोष्ट टेम्परेचर ऑफ सिस्टीम, दुसरी गोष्ट प्रेशर ऑफ सिस्टीम आणि तिसरी गोष्ट व्हॉल्यूम ऑफ सिस्टीम. हे जे 3 पॅरामीटर आहेत, टेम्परेचर, प्रेशर आणि व्हॉल्यूम, हे ती थर्मोडायनेमिक स्टेट चेंज करण्यासाठी कारणीभूत ठरतात. दिस इज simple definition called thermodynamic process. It is a process in which the thermodynamic state of system is changed. म्हणजे त्या सिस्टीमचं टेम्परेचर चेंज होतं. कुणामुळे आपण त्याला हीट सप्लाय दिल्या.